तर मित्रांनो हे आईनं वाढले. आता आई पापड पापड भाजायचं. हे चुलीवरचं पापड नंबर 1 लागते मित्रांनो. हे बिना तेलाचं असते. ह्याच्यात ना फॅट असते ना काही नसते. हे नॅचरल. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे ब्लॉगमध्ये. आता ना तुम्हाला खरं सांगतो, आता ना गॅस केला आमचा. तर आईनं ना आज बाहेर चुलीवर जेवण बनवले. तर तुम्हाला ते जेवण कशा पद्धतीने तुम्हाला दाखवतो. काय नाही, साधा वरण भात केला आहे ना, आणि तेच होता. गॅस संपला होता आज, मग नंतर तुम्हाला दाखवतो मी. आता मित्रांनो चुलीवरचं जेवण होतं, आज गॅस संपला होता. तर आज आम्ही बसलो इथं जेवण करायला. जेवण करू. काय बनवलं आई? दूध. मी वरण भात केलं, दूध गरम केलं. वरण भात केलं. हां. काय गेले बाबा वरण. तर मित्रांनो हे आईनं वाढले. आता आई पापड भाजायचं. हे चुलीवरचं पापड नंबर 1 लागते मित्रांनो. हे बिना तेलाचं असते. ह्याच्यात ना फॅट असते ना काही नसते. हे नॅचरल. आता ना आईनं वरण भात केले आणि पापड वगैरे नाही. पापड भाजू काय कदा? नाही नको, जाऊ दे, आता वेळ पण नाही. तर जाऊ द्या मित्रांनो. तर पापड आज कॅन्सल केले. आणि जसं थंडीमध्ये मस्त वातावरण, काय बाजूला गरम पण आहे आणि बाहेर थंडी पण आहे, त्याच्यामध्ये मस्त गरम करून जेवण करू आपण. आणि चला जेवण तुम्ही केलं का नाही, जेवण करून घ्या, मग व्हिडिओ बघा पूर्ण. ठीक आहे. चालू आहे. आईनं पोळी वरण भात केलेलं आहे. तुम्ही पण या खायला. मस्त मी, पप्पा आणि आई येते आता. मस्त चुलीवर केले, कारण आज गॅस संपला होता, त्याच्यामुळं आज चुलीवर केलं आहे जेवण. एकदम नंबर 1 झाले. आई वरण खूप छान झालं का? हो मित्रांनो, वरण भात मला लई आवडते जास्तीत जास्त. तर मित्रांनो हे आईनं वाढले. आता आई पापड भाजायचं. हे चुलीवरचं पापड नंबर 1 लागते मित्रांनो. हे बिना तेलाचं असते. ह्याच्यात ना फॅट असते ना काही नसते. हे नॅचरल पापड असं तळतात. बघू घ्या तुम्ही. आई आहे, पप्पा आहेत, जेवण चालू आहे आमचं. तुम्ही पण या जेवायला. झालं का? भाजलं का? हो. हे पापड मित्रांनो, हे नॅचरल पद्धतीनं केलेलं पापड आहे. आरावर भाजलेले. हां. आरावर भाजलेले. मस्त पातीचा कांदा आहे. पोळी. भजी भाजी. भाजी कशाची आहे? भजीची. आज भोगी आहे ना. हां. मित्रांनो मस्त भाजी, वरण भात आणि वरण भात आणि वरून कांदा. हे आपलं नॅचरल जेवण. पोळी पण आईनं सकाळची पोळी आहे, त्याला कडक केली मस्त. तळलेली पोळी आहे आणि वरून कांदा आहे. पप्पा कांदा घेतला. हो, कांदा द्या मला. आला म्हणजे आमचं जेवण. फायनली आपलं जेवण झालंय. मस्त पोट भरून जेवण केलं मी. आय होप तुम्ही बी केलं असाल. जेवण करून घ्या. आणि कसा वाटला तुम्हाला ब्लॉग? हे आपलं असं नॅचरल असते, कारण गॅस संपला, अचानक गॅस संपला, त्याच्यामुळं मग आईला काय सुचलं नाही. मग तर चूल पेटवली. तर आम्ही नेहमी खातो, म्हणजे कधीतरी असं एखाद्या वेळेस असते चुलीवरचं जेवण, कारण गॅस वगैरे संपला तर. पण आता अचानक रात्रीची वेळ होती, त्याच्यामुळं संपला होता. मग सगळे उपाशी म्हणल्यावर आणायला जायला टाईम लागत होता. तर त्याच्यामुळं ना आईनं म्हणली चूल पेटवतो म्हणली. मग चूल पेटवली. मग ते वरण भात वगैरे पोळी भाजी सगळं केलं आहे ना. तर एकदम चांगल्या पद्धतीचं झालं आहे आणि मस्त वाटलं एकदम. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही असा अनुभव कधी घेतला का नाही. कारण चुलीवर जेवण मोजक्या ठिकाणी भेटते, कारण आता जे लोक ते सगळे म्हणजे शहराकडे यायलेत, तर त्याच्यामुळं ना गावाकडनं खूप जास्त कमी लोक आहेत की जे गावाकडलं जे वातावरण आहे, जे त्यांचं ते वागणूक आहे, जे काय पद्धती दुर्लक्ष करायलेत. तर आय होप तुम्हाला हे समजलं असेल. तुम्ही ना आय होप, तर म्हणजे माझं मत काय, तुम्ही ना एकदा ना ते ट्राय करून बघा. जर चुलीवरचं जेवण घरी नसेल ना तर चूल पेटवा आणि एकदा ट्राय करून बघा. चुलीवरचं जेवण एकदम बेस्ट आहे मित्रांनो, कारण ते
हा. शहरात राहून आम्हाला आता नाही नाही म्हणतात 30 25 25 25 30 वर्ष झालेत. पण नेहमी आम्ही गावाकडली हे कधी सोडलं नाही. कारण पप्पा ते सगळे जुन्या काळातले म्हणजे कसे कसे गाव काय झालं. आणि एकच सिलेंडर आमच्याकडे, तर पप्पा ते गावाकडे होते. त्यामुळे त्यांना ते आता ते जुन्या काळातले लोक ना, त्यांना ना असं जास्त काय असं शहरामध्ये राहून त्यांना काय जास्त अनुभव नाही त्याच्यामुळं. पण काही नाही, एक चांगलंच आहे ना. आत्ताच्या पिढीला यांची विचार, यांची जे वागणूक ते सगळे आपल्याला समजायला लागेल ना. तर आय होप मला वाटते तुम्ही बी असा अनुभव घेतला असाल. तर ठीक आहे, जेवण वगैरे झालं तुमचं, झालं की नाही ते करून घ्या. आणि भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये. जर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच कंटेंटसाठी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे तुम्हाला. सबस्क्राईब करा. मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आता चला बाय. स्वतःची काळजी घ्या, आई बापाची काळजी घ्या. बाय.